तर दक्षिण मुंबईमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आणि मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। इथे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मरीन ड्राईव्ह परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानंतरचं हे दृश्य आपण आता बघतोय आणि अपडेट आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडनं। स्नेहा, मुंबईत खास करून दक्षिण मुंबईमध्ये काय पावसाची स्थिती? नक्कीच आपण पाहिलं तर आज आणि उद्या म्हणजे शनिवारी आणि रविवारी मुंबईला हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगाने जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। खरं तर पहाटेपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झालेली आहे। दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस कोसळताना पाहायला मिळते, तर मुंबईतील दादर परिसरामध्ये सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे, परंतु पाऊस जोरदार पडणार असं देखील वारंवार सांगण्यात येते। त्याच अनुषंगाने नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। पाऊस पडत असला तरी याचा जो परिणाम आहे तो सध्या तरी वाहतुकीवरती पडलेला नाहीये। रेल्वे वाहतूक तसंच रस्ते वाहतूक सध्या सुरळीत सुरू असल्याचं सांगितलं जाते। तसंच जर आपण पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने हे जे जोरदार पाऊस कोसळणार असल्याचं सांगितलं जात आहे। पहाटेपासून हा जो पाऊस कोसळत आहे, काही मुंबईच्या भागामध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे, काही मुंबईच्या भागामध्ये कमी पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळतंय। तर पहाटेच्या वेळेमध्ये जर आपण पाहिलेलं होतं की विजांच्या गडगडाटासह देखील पाऊस कोसळत होता। तसंच जर पाहिलं तर महाराष्ट्रातील जी परिस्थिती आहे, विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळेच पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली होती। आता देखील तशीच पूर परिस्थिती निर्माण होणार का असा देखील प्रश्न समोर उभा राहिलेला आहे। त्याच अनुषंगाने हवामान खाते देखील सतत सांगत आहे की सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। विदर्भ आणि मराठवाडा तसंच कोकण भागात देखील जोरदार पाऊस पडेल, पुढील 2 ते 3 दिवस या भागामध्ये जोरदार पाऊस पडेल असं देखील सांगण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान अगोदर देखील झालेलं आहे। शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचं नुकसान झालेलं आहे, परंतु आता देखील त्याच अनुषंगाने लोकांनी काळजी घ्यायला हवी आहे। आपण जर पाहिलं तर त्या भागामध्ये रस्ते तसंच पूल देखील कोसळलेले आहेत, कारण पुराचं पाणी मोठ्या प्रमाणावर शिरलेलं होतं। त्या अनुषंगाने ही परिस्थिती आपण पाहिलेली होती। तर मुंबईला आज आणि उद्या अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने काही भागामध्ये कमी पाऊस पडतो तर काही भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडतो। बिलकुल स्नेहा, धन्यवाद या माहितीसाठी। दक्षिण मुंबईतली आपण ही स्थिती जाणून घेतली, पावसासंदर्भातली। संपूर्ण राज्यभरातलेच खरं तर अपडेट घेतोय। नांदेड जिल्ह्यामध्ये पहाटेपासून पुन्हा पाऊस सुरू झालाय, काही भागात मोठा तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। दरम्यान आज जिल्ह्यामध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय, त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात सुद्धा पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। प्रचंड विजांचा कडकडाट आणि सुमारे 2 तास कोसळलेल्या या मुसळधार पावसानं तुमसर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं। तुमसर शहरातील प्रसिद्ध बावली मंदिरात पाणी शिरलं। रात्रीच अनेकांनी मोटर पंप लावून पावसाचं पाणी बाहेर काढल्याचं बघायला मिळालं, तर दुसरीकडे कापणीला आलेलं भातपीक मात्र मुसळधार पावसामुळे भुईसपाट होत आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय। लाखांदूर, लाखनी, मोहाडी या तालुक्यात देखील या अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। गोंदिया जिल्ह्यातही रात्री सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली। रात्रभर बरसलेल्या या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान पिकाला मोठा फटका बसला। कापणीला आलेल्या पिकाला पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे। काही भागात रिमझिम पाऊस आहे तर काही भागात पावसाचा जोर आहे। पुढील 3 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। हा पाऊस असाच सुरू राहिल्यास भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। सावंतवाडीसोबतच कुडाळ, माणगाव या भागात पाऊस सध्या सुरू आहे। भात शेती पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे।
ठाण्यात देखील सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार आज ठाण्यासोबतच परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे आता सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. वंदना डेपो परिसर जलमय झाला असून तिथे आता पंपाच्या सहाय्यानं पाणी उपसा सुरू आहे. डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अवघ्या 10 मिनिटांच्या पावसानं डोंबिवली बदलापूर महामार्गावरच्या निवाळी नाका परिसरात पाणीच पाणी झालं. या पावसामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. या चौकात नेहमीच पाणी साचत असल्यामुळे विद्यार्थी देखील हैराण झालेत.